नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एसएमई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आता US इंडस्ट्रियल आउटपुट वाढलं आहे, प्रामुख्याने व्हेकल प्रोडक्शन वाढल्यामुळे। तर US इंडस्ट्रियल प्रोडक्शन चा एक इंडेक्स वगैरे असतो, त्यानुसार 0.7% इन्क्रीज झाला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, जो रिवाइज बेसिसवर 0.3% इन्क्रीज झाला होता जानेवारी महिन्यात। जर काहीसा येथे इन्क्रीज झालेला दिसत आहे, तर ओव्हरऑल मार्केट फोरकास्टच्या तुलनेत हे थोडेसे बेटर नंबर आहेत होते। अँड जो सर्च आला आहे, वाढ वगैरे झाली आहे, ती प्रामुख्याने यामुळे आली आहे की 8.5% वाढ वगैरे झाली आहे इन द प्रोडक्शन ऑफ मोटर व्हेकल अँड पार्ट्स। मोटर व्हेकल आणि त्याच्या पार्ट्सच्या प्रोडक्शनमध्ये जंप आला आहे। तर मॅन्युफॅक्चर आउटपुट वाढवण्यासाठी वगैरे प्रयत्न करत आहेत। पोटेन्शियल टॅरिफ वाढवण्यापूर्वी टॅरिफ हाईक्समध्ये काय होईल त्यात थोडी अनसर्टनिटी आहे, त्यामुळे मोटर व्हेकल मेकर्स आणि त्याचे पार्ट्स मेकर्सने प्रोडक्शन वाढवलं आहे। ट्रेड अनसर्टनिटी अनेक महिन्यापासून कायम आहे। टॅरिफ सेन्सिटिव्ह इंडस्ट्री वगैरे आहे, म्हणजे ॲटो इंडस्ट्री वगैरे टॅरिफ सेन्सिटिव्ह इंडस्ट्री वगैरे आहे, त्यामुळे त्यांनी प्रोडक्शन वगैरे वाढवलेलं दाखवलं आहे, कारण येथे बॅरियर्स खूप कमी असतात। ओव्हरऑल ॲनालिस्ट असे सजेस्ट करत आहेत की मॅन्युफॅक्चरर्स प्रोडक्शन येथे किंचित वाढ करण्याचा विचार करत आहेत इन द मंथ ऑफ फेब्रुवारी, जेणेकरून बराच आउटपुट फ्रंट लोड केला जाऊ शकतो। याचा अर्थ असा आहे की त्यांना कदाचित पुढील महिन्यात आउटपुट आणायचे असेल तर, पण सध्या आपल्याला माहीत नाही की हे टॅरिफ पॉलिसी काय असतील। यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की ते बहुतेक प्रोडक्शन फ्रंट लोड करतील, जेणेकरून टॅरिफची अनसर्टनिटी येईपर्यंत या परिस्थितीत नको राहिला। तेथे किंचित जर टॅरिफ आले तर, किंवा कोणीतरी US वरती रेसिप्रोकल टॅरिफ आणले तर, यामुळे सर्व ॲटोमेकर्सना जास्त अडचण नको व्हायला किंवा जास्त त्रास नको। करंटली प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रेड वॉर अजूनही चालू आहे विथ मेजर US ट्रेडिंग पार्टनर, ज्यामध्ये कॅनडा, मेक्सिको अँड चायना आहे। त्यामुळे सर्व अस्थिर वगैरे वाटत आहे फायनान्शियल मार्केटमध्ये रिगार्डिंग ऑल दिस कंट्री। जर ट्रम्पने येथे 25% टॅरिफ ऑल इम्पोर्टर्सशी लागू केले तर, जे कॅनडा आणि मेक्सिकोकडून येणारे गुड्स असतात, तर त्यामुळे ॲटो इंडस्ट्रीवर सिग्निफिकंटली डिस्क्रिप्शन वगैरे पाहू शकते, कारण जे व्हेकल पार्ट्स वगैरे असतात ते फ्रिक्वेंटली क्रॉस बॉर्डर वगैरे ते करत असतात। जर आपण अमेरिकन मार्केटबद्दल बोललो तर, त्यामुळे या इंडेक्समध्ये ओव्हरऑल टोटल डेव्हलपमेंट बेसिसवर आपल्याला चांगली ग्रोथ वगैरे दिसत आहे। तर पुढील म्हणलं चायनीज कंपनी BYDचे शेअर काल रॅली करत होते। त्यांनी न्यू टेक्नॉलॉजी रोल आउट केली आहे, ते फक्त 5 मिनिटात EV चार्जिंग करू शकतात असा दावा करत आहेत। काल ॲटो इंडस्ट्रीसाठी ही मोठी न्यूज होती। अँड याच कारणास्तव चायनामध्ये BYD लिस्टेड कंपनीचे शेअर तेजीमध्ये दिसून आले। ही हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहे। त्यानंतर काल BYDने चे शेअर 52 वीक हायला टच वगैरे केला आहे, हिट केला आहे, जे काल 6% वर होते। जर आपण हे इयर टू डेट पाहिलं तर हा स्टॉक मोर दॅन 50% वर राहिला आहे। व जो यांचा सुपर E प्लॅटफॉर्म आहे, तो टेक्नॉलॉजीवर असा दावा करत आहे की त्यांची चार्जिंग 100 किलोवॅट पर्यंत जी कारला वगैरे हेल्प करू शकते, कार्सना वगैरे, टू अचीव अराउंड 400 किलोमीटर ऑफ रेंज। हे सर्व फक्त 5 मिनिटात तयार होऊ शकतं। तर इन कॉम्पोजिट टेस्लाचे जे सुपर चार्जर आहे ते 500 किलोवॅटपर्यंत चार्जिंग करू शकतं। तो अराउंड 270 किलोमीटरपर्यंत एक इलेक्ट्रिक
कारला वगैरे चालू शकतो. तो 15 मिनिटामध्ये चार्ज होत असतो. त्या तुलनेत ही डबल कॅपॅसिटी आहे इन 5 मिनिट. तसेच मर्सिडीज बेस्ड चा EV चार्जिंगची गोष्ट वगैरे केली तर तो 325 किलोमीटरला अराऊंड 10 मिनिटामध्ये तो कवर करत असतो. आतापर्यंत मीडिया आउटलेटना या क्लेमची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही, पण BYD असा दावा करत आहे. BYDचे जे चेअरमन आहेत त्यांनी स्टेटमेंट वगैरे दिलं आहे की त्यांचे अल्टिमेटली गोल्स हे आहे की EV चार्जिंगला शक्य तितके जलद केलं पाहिजे. म्हणजे इतक्या वेगाने की जसे की आपण गॅसोलिन कार्समध्ये पेट्रोल भरतो किंवा डिझेल भरून घेतो, त्याच रेटने जर EV चार्जिंग शक्य असेल तर केली पाहिजे. जे रेट एन्झायटीज जी EVमध्ये मेजर प्रॉब्लेम वगैरे असतो त्याचाच, तर EVमध्ये मेजरली प्रॉब्लेम हाच वगैरे सांगितला जात असतो. रेंज रिगार्डिंग खूप गैरसोय होत आहे. जे चार्जिंग लोकेशन आहे म्हणजे तिथपर्यंत गाडी पोहोचेल का नाही हे माहीत नसतं. बॅटरी दाखवलेल्या रेंजप्रमाणे चालत नाही, त्यापेक्षा जास्त वेगाने वगैरे संपत असते. तर त्यामुळे विशेषतः लॉंगर डिस्टन्स ट्रॅव्हल्स करणाऱ्या ट्रॅव्हलर्सना अनेक समस्यांना वगैरे तोंड द्यावे लागते. यालाच आपण रेंज एन्झायटीज म्हणतो. म्हणून जर चार्जिंग जलद झाली तर हे चार्जिंग स्टेशन विविध ठिकाणी वगैरे उपलब्ध करून दिले तर त्यामुळे रेंज एन्झायटीज ला नियंत्रण करण्याच्या दिशेने वगैरे एक मोठं पाऊल ठरू असू शकतं असे त्यांच्या चेअरमननी येथे म्हटलं आहे. त्याच्यात पुढील म्हणत चायनीज ॲल्युमिनियम फाईल्स इम्पोर्टवरती भारताने आपलं प्रोव्हिजनल अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे. तर अँटी डम्पिंग ड्युटी इंडिया तेव्हाच लावतो की जेव्हा की भारतामध्ये एखादी वस्तू आयात केली जाते, अर्थात कोणती कंट्री डम्पिंग करीत आहे भारतामध्ये, तर त्या गोष्टी भारतामध्ये वगैरे स्वस्त दरात मिळतात किंवा टाकल्या जात आहेत. आणि त्यामुळे इंडियाचे डोमेस्टिक इंडस्ट्री खूप कठीण प्रवास करत असेल तर इंडियन गव्हर्नमेंट एक ॲडिशनल ड्युटी वगैरे लावत असतो व त्यामुळे इम्पोर्ट जो असतो तो थोडासा महाग होतो. अँड इन कंपॅरिझन भारतातील ज्या डोमेस्टिक कंपन्या आहेत ते या वस्तू वगैरे बनवत असतात, तर ते त्यांचे रेट वगैरे कमी करू शकत नाहीत व ते चायनाला वगैरे अंडरकट करू शकत नाहीत. जनरली इंडियामध्ये अँटी डम्पिंग ड्युटी चायनाच्या अगेन्स्टच लावली जाते. आता परत इंडियाने आपलं प्रोव्हिजनल अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे ऑन ॲल्युमिनियम फाईल्स इम्पोर्ट फ्रॉम चायना आज पर दी प्रिलिमिनरी आपलं फाइंडिंग्स ऑफ DGTR. तर हे इन्व्हेस्टिगेशन जे होतं त्यात हे कन्क्लूड झालं आहे की यामध्ये डोमेस्टिक इंडस्ट्रीला खूप कठीण प्रवास वगैरे करावा लागत आहे बिकॉज ऑफ चायनीज एक्सपोर्ट बिंग प्राईस बिलो नॉर्मल व्हॅल्यू. तर यात सेव्हरल आपलं चायनीज कंपनीज आहेत जे की येथे एक्सपोर्ट वगैरे करत असतात ॲल्युमिनियम फाईल्स इन इंडिया. जी हायेस्ट ड्युटी इम्पोज केली गेली आहे ती $873 पर मॅट्रिक टनचे वगैरे लावले आहे फॉर एक्सपोर्ट फॉर्म अनस्पेसिफाईड चायनीज प्रोड्युसर. जरी आपलं सर्टेन प्रोडक्ट वगैरे आहेत लाईक ॲल्युमिनियम फाईल्स बिलो 5.5 आपलं मायक्रोन्स जे नॉन कॅपॅसिटर ॲप्लिकेशनसाठी वगैरे असतं, म्हणून त्यांना त्यातून म्हणजे एक्झम्प्ट करण्यात आला आहे, म्हणजे रिकामा वगैरे त्यांना करण्यात आलेला आहे. तसंच पुढील न्यूज गोल्ड रिलेटेड आहे. गोल्डच्या प्राइजेसच्या मुवमेंटबद्दल आपण थोडं समजून घेऊया. गोल्ड प्राइजेस काल आणि परवा दिवशी चांगल्या प्रकारे वाढले आहेत. म्हणजे गोल्ड प्राइजेस जवळपास
88,000 पर 10 ग्रॅम वगैरे झाले आहेत. येथे 1.2% वगैरे ग्रोथ झालेली आहे या 2 दिवसामध्ये. तर इयर टू डेट जे गोल्ड रिटर्न पाहिले तर 2025मध्ये तर ते 14 to 15% आहेत. तर हे किमती वाढण्यामागील प्रमुख कारणे कोणते आहेत? तर पहिले कारण US टॅरिफ आहे आणि ट्रेड्स वॉर. तर या ट्रेड्स आणि US टॅरिफचे कन्सर्न आहेत हे गोल्डच्या प्राईसला ओव्हर घेऊन जात आहेत. सो स्टॅगफ्लेशन चेही काही कन्सर्न वगैरे अमेरिकेत रेज होत आहेत, कारण त्यांचे एक कंझ्युमर सेंटिमेंट वगैरे आपण पाहिलं तर ते विच इज ॲट 2.5 years लोवरती चलत आहेत. जिओ पॉलिटिकल टेन्शन जे आहे ते सेफ हॅवन बाईंगसाठी प्रमोट वगैरे करत आहे आणि त्यामुळे गोल्ड प्राइसेस वगैरे डॉलर टर्ममध्येही वर जात आहेत. म्हणजे लोक सेफ ॲसेट म्हणून गोल्डकडे जास्त वळत आहेत. डॉलर टर्ममध्येही गोल्ड अराउंड $3,000 माइलस्टोनला वगैरे क्रॉस केला आहे. याला रुपी टर्ममध्ये कन्वर्ट केलं तर अराउंड 88,000 पर ग्रॅम वगैरे होतं. म्हणजे पर 10 ग्रॅम वगैरे होत असतं. नेक्स्ट टार्गेट ही समोर येत आहेत, जसे की 3035 3080 अर्थात ते अप 90,000 ही रुपीज टर्ममध्ये वगैरे ते सोनं वगैरे जाऊ शकतं 90,000पर्यंत. असे शॉर्ट टर्म प्रेडिक्शन वगैरे दिसून येत आहेत. इनफॅक्ट जर आपण US इकॉनॉमी डेटाचा इम्पॅक्ट पाहिला तर सो अपकमिंग US रिटेल सेल्स डाटा अँड फेड पॉलिसी मीटिंग जे आहेत त्या डेफिनेटली गोल्ड प्राईसला म्हणजे इन्फ्लुअन्स करू शकतात. ते स्पेसिफिकली कंटिन्यू टॅरिफ ऑन युरोपियन गुड्स जे आहेत ते रॅलीला वगैरे शॉर्टन वगैरे करू शकतात. बिकॉज दॅट निगेटिव्ह न्यूज. त्यानुसार आपण पाहिलं तर डेफिनेटली या गोल्ड प्राइसेस वगैरे ओव्हर जाऊ शकतात. जे फेडरल रिझर्व्हकडून रेट कटचं ही एक्सपेक्टेशन आहे, अपेक्षा आहे, जसं जून, जुलै आणि ऑक्टोबरमध्ये. त्यामुळे सोन्याला काही प्रमाणात आधार मिळत आहे असे येथे मानले जात आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.